इस आपण पाहताय काव्य इलेव्हन इगतपुरी संघाचा विचार केला आपण तर अक्षय थेटे आणि त्याच्या समोर आयकॉन शाहिद शेख ही जोडी आयकॉनची पाहायला मिळेल. आणि एल पी स्पोर्टचा विचार केला आपण एल पी स्पोर्ट एचा तर रोहित खरात आणि सुनील पाटील दोन आयकॉन आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात. चला मॅचला सुरुवात करूयात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोहित आणि सूरज. किला आणले गेले गोलंदाजी ट्रॅक्टर आपण इथून मात्र पाहता षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता पॉवर पेचं जे षटक आहे आणि आपण जर का क्रम बघितला तर आता मात्र थोडासा वेगा पाहायला मिळतोय. अगदी मोजून मापून आणि तोलून मोलून क्षेत्ररक्षण इथून मात्र सजवलं गेलंय. पावलाचा वापर पहिल्याच बॉलवर यावेळेस फटका मैदानाच्या आतमध्ये बसतोय. आल्या पाऊली इथून मात्र रोहितला परतावा लागेल झेलवाच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. येस रोहित खरातला आपण पाहताय सध्या तरी पहिल्याच बॉलवर एकंदरीत आपण बघितलं तर गडी बाद होताना पाहायला मिळतोय. आणि रोहित खरातचा आपण विचार केला तर फ्रॉम पुणेचा खेळाडू आणि आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपण जर का बघितलं तर उत्कृष्ट फलंदाजाचं पारदर्शिक ज्या खेळाडूच्या नावावर राहिलं. क्रिकेट आहे अप डाऊन होत असतं. आणि आधीच आपण जर का यांची आधीची जर मॅच बघितली आधीच्या दिवसामध्ये तर निश्चित रूपाने अर्धशतक सुद्धा आपल्या रोहितच्या मार्फत पाहायला मिळालं होतं. खूप सारी चांगली अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळाली होती. पण आता जेव्हा गरज होती संघाला तेव्हा अगदी स्वस्तात परतत असताना इथून मात्र आपल्या रोहित खरात पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय या रुपेश पाटीलला आपण पाहताय. रुपेशला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विकी ज्यानं कारनामा केला अगदी पहिल्या बॉलवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ रुपेशच्या बॅट मधून आल्या दमदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये चेंडू निघाला फ्लट सरळ बाउंड्रीच्या पलीकडे पाहायला मिळतोय तुम्हाला सरळ सुई मा रेषा पार पाहायला मिळतोय तुम्हाला षटकार 6. क्या बात आहे. षटकार इथून मात्र पाहायला मिळाला. कदाचित आधी झालेल्या पहिल्या बॉलवर विकेटचं पतन जे झालं त्याचा बदला पुरा करणारा हा फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. स्ट्रोक चांगला होता तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव मिळतीये एकेरी धावेने धावसंख्या 7 या अंकावर टीम एनपी स्पोर्ट ए संघाची जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतीये 3 चेंडू आतापर्यंत विकीनं आपल्या भातातील फेकले गेले ज्यामध्ये पहिल्या चेंडूवर रोहित खरासारख्या फलंदाजाचं विकेट आपल्याला मिळताना पाहायला मिळाला. त्याच्यानंतर षटकार आणि एक सिंगल अशा 7 धावा आतापर्यंत खर्च करून दिल्या गेल्यात. आता मात्र पॉवर प्लेचा पुरेपूर एकदा फायदा घेतला गेला. क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निघून चाललाय सरळ सीमारेषा पार पाहायला मिळतोय चौकार 4. चौकार मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय. आणि या चौकाराच्या बढतीनं का होईना धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहताय 11-11 या अंकावर शिवरायांच्या चरणी नतमस्तक होणारा हा चेंडू आपण इथून मात्र पाहिला. त्या फ्लेक्सला खऱ्या अर्थानं सलामी दिली गेली. या चेंडूनं गोलंदाज सज्ज होतोय षटकातील पुढचाही बॉल त्या दिशेने आपण पाहता स्कोअर लाईकच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक तिथे मात्र आता तैनात केला गेला होता. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी का होईना पण घडतीये चुकी. बॅक टू बॅक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात 2 चौकार 4.
लगातार 2 चेंडू आणि 2 चौकार. रोहितची कमी आता मात्र भासून देत नाहीये संघाला. आता मात्र एकंदरीत आपण बघितलं तर सूरज कडून त्याच पद्धतीनं अटॅकिंग बॅटिंग मी अनेक वर्ष पाहतो. अगदी सूरज या संघाचं प्रतिनिधित्व करत असतो. या संघामध्ये आपण खेळताना त्याला पाहिलंय. आणि एनपी संघाचं हुकमी एक काय येतो मात्र सूरज. पुढचाही बॉल हाई फटका बनवला गेला. पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पाहायला मिळतोय बॅक टू बॅक 3 चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर विकेट हॅट्रिक असते, पण आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर आता मात्र चौकार हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय सूरजच्या बॅटमधून हे स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. षटक संपतं. क्रमांक इथून मात्र 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते टीम एनपी स्पोर्ट ए संघाची 19 या अंकावर धावफलक. क्या बात आहे. पहा एनपी निलेशजी पाटोळे यांच्या मार्फत श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिल्या षटकामध्ये त्याच संघाची जी धावसंख्या आहे ती मात्र जाऊन पोहोचत असताना 19 या अंकावर. जगात भारी 19 फेब्रुवारी आणि तो आकडा आता मात्र धावफलकावर जॉईन होत असताना आपण पाहताय. अक्षयला आणले गेले. आता मात्र गोलंदाज ट्रॅकवर षटक क्रमांक द्वितीय त्यानेकरिता गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अक्षय इथून मात्र सज्ज होतोय. पहिलाच बॉल अक्षयचा आपण एकंदरीत बघितलं तर व्हाईट बॉलच्या स्वरूपात इथून मात्र सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. 1 धाव मिळाली. धावसंख्या 20 या अंकावर. अक्षय आपण पाहताय आणि मॅन फ्रॉम नांदकरचा खेळाडू आहे. गोलंदाज सय्यार षटकातील. पुढचा बॉल अक्षयचा हाही उचलला गेलाय. फटका फसण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. यस, फटका फसलाय. चेंडू खाली अगदी वेगानं आणि परफेक्ट टाइमला तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचलाय. झेलबादच्या स्वरूपात इथून मात्र परतावं लागेल रुपेशला तंबूच्या आश्रयाला. थोड्याच वेळात लकी ड्रॉचे जे कुपन आहेत ते इथून मात्र स्टार्ट केले जातील आणि आमचे बोला तिथे तुमच्या समोर जॉईन होतील. लकी ड्रॉचे कुपन अगदी काही क्षणातच खरं तर प्रेक्षकाच्या आतुरतेने वाट पाहतोय. आज एक नाही तर 2 लकी विजेता इथून मात्र काढले जातील. दोघांना 10,000 कमवण्याची संधी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये एक आपल्याला जरूर प्रेक्षक पाहायला मिळाला. खरं तर अजय सर गेल्या वर्षी पहिल्या दिवसामध्ये तो विजेता होता आणि आज या स्पर्धेमध्ये बघितलं तर कालच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा विजेता पाहायला मिळाला. म्हणजे निलेश दादांची स्पर्धा आणि त्याचं काहीतरी एक अतूट नातं या अनुषंगानं ते पारदर्शक तो विन होत असतो. नशिबाची साथ असते, नशीब असतं आणि त्याच्यावर मात्र ते पारदर्शक मिळत असतं. सध्या तर त्यांनी कमवलं, त्याचंही अभिनंदन असेल. विकेटचं पतन फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण आता मात्र दाखवत असताना आपण पाहताय एनपी संघाचा आशेचा किरण मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता पोहोचत असताना सिंगल मिळते. या डबाच्या प्रयत्नामध्ये सूरज कडून हा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जारी केला गेला आहे आणि 2 धावा आता मात्र अगदी चित्त्याच्या नाही तर वाघाच्या चपळाईनं आता मात्र 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्यात. धावफलक 2 धावेच्या बढतीने जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपण पाहताय 22 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण सध्या तरी पाहताय. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस घोषित क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये जाणारा चेंडू फाईन लेग रिजन मधून निघाला होता. एकच धाव अंकित होती आणि एकेरी धावेने धावसंख्या 23 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यार. डॉट बॉल इथून मात्र आपण पाहत गोलंदाज सय्यार. पुढचाही बॉल बनवला गेला. फटका इथून मात्र फसण्याची शक्यता. ओहो, यावेळेस चेंडू जसा निघाला होता थोडस डीप होताना पाहायला मिळाला आणि तरी हार न मानता इथून मात्र परफेक्ट झेल मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन परतावा लागेल झेलबादच्या स्वरूपात सूरजला. एनपी संघाचा हुकमी 1 तंबूच्या आश्रयाला.
येस, इथं मग सूरज सुद्धा बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत आपण विचार केला तर सूरज, रोहित आणि इथून मात्र रुपेश बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. महत्वाचे जे फलंदाज होते, महत्वाचे जे गडी होत्या तंबूच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळाला. न्यू बॅटर रोशन मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होत असताना आपण पाहताय. गोलंदाज सज्जोई षटकातील शेवटचा चेंडू होता. यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल आणि अंतिम क्षणी या दुसऱ्या षटकाच्या आपल्याला पाहायला मिळाला एक पॉवरफुल अँड सक्सेसफुल स्ट्रोक. चेंडू सीमा रेषा पार पाहायला मिळतोय. तुम्हाला चौकार. 4 षटक संपत क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ते म्हणजे अर्थातच या चौकाराच्या बढतीनं 27-27 या अंकावर धावफलक. राहुल लांडले गेले. षटक क्रमांक 3 त्याकरिता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27-27 या अंकावर धावफलक आपण पाहताय. गोलंदाज सय्यार. ओहो, यावेळेस आपण पाहताय उडवलं तर गेलंय चेंडूला. ताकद खूप सारी चांगली होती. स्टायलिश फटका होता. तिथे मात्र फसत असताना विकेटचं पतन पहिल्याच बॉलवर. इथे मात्र राहुलने कर दी काय विकेटचं पतन. फलंदाज बाद. पहा चेंडू थोडासा बॅटच्या ईल इथून मात्र बरेच घेत असताना किंवा वरती थोडासा चेंडू कलेक्ट होताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्या अनुषंगानं तिथे जेव्हा जेव्हा चेंडू कलेक्ट होतो तेव्हा ताकद थोडी कमी पाहायला मिळते. फटका पाहिजे तितका लांब जाऊ शकत नाही आणि त्या अनुषंगानं झेल बादच्या स्वरूपात फलंदाजाला इथून मात्र परतावं लागलं. तंबूच्या आश्रयाला विकेट क्रमांक 4 आता मात्र मैदान सोडत असताना आपण पाहताय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मुस्सा शेख आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात दाखवलं होत असताना. सौरभ तो गेट ओपन कर. एनपी स्पोर्ट आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 अगदी काही क्षणातच देशाचे जायंट किलर खासदार माननीय श्री सुरेश बाळाराव म्हात्रे साहेब यांचे चिरंजीव माननीय श्री सुमित शेठ म्हात्रे यांचं शुभागमन या मैदानावर होत आहे. तत्पूर्वी उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहताय. इथून मात्र पुनश्च एकदा डिक्लेअर झोन मध्ये जाणारा चेंडू फार काही मिळत नाहीये. एकच हवेतून मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगलला धावसंख्या 28-28 या अंकावर आपण पाहता. युवा नेतृत्व जे भिवंडी विभागातून बिलॉंग केले गेले आणि आज मात्र संपूर्ण ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये ज्या व्यक्तिमत्वाच्या नावाची चर्चा एक युवा नेतृत्व म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय सुमित शेठ येथे मात्र उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. वेलकम सुस्वागतम आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस टाकणारा हा चेंडू होता. ओहो, तिथे मात्र क्षेत्ररक्षकांची गडबड पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा मिळतोय. इथून मात्र फलंदाजी करत असणाऱ्या संघाला एनपी संघाला चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळतोय. इथून मात्र दमदार चौकार 4. गोलंदाज सय्यार. पुढचाही बॉल यावेळेस ताकद नव्हती. स्पष्ट होतं चित्र. इतकाही दूरवर गेला नव्हता चेंडू. फसलाय फटका. विकेटचं पतन झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला.
कमॉन. किंग मेकर मामा ओरिजिनल किंग मेकर. संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या व्यक्तिमत्वाच्या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळाली आहे, भिवंडी लोकसभेचे लाडके खासदार आदरणीय सन्माननीय मामा म्हात्रे यांचं शुभ आगमन आणि देशाचे त्याच्यासमोर लोकप्रिय आहेत खासदार, महाराष्ट्राचे जाईंट किलर खासदार माननीय श्री सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब यांचे चिरंजीव सुमेध चंद म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. डीजे प्रेरणास्थान युवकांचं प्रोत्साहन माननीय श्री सुमेध चंद म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. मामाचं गाणं कडक. महाराष्ट्र स्पोर्ट शहापूर आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 या स्पर्धेसाठी देशाचे जाईंट किलर खासदार माननीय श्री सुरेश बाळामामा म्हात्रे साहेब यांचे चिरंजीव, युवकांचं प्रेरणास्थान, युवकांचं बुलंद नेतृत्व आणि कोणत्याही गोरगरीब जनतेसाठी नव्हे तर समाजसेवेसाठी 2 हात पुढे करणारे माननीय श्री सुमित चंद म्हात्रे साहेब, आपण या ठिकाणी आलात. आपल्या शहापूरकरांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि स्वागत चौकारानं या ठिकाणी. डीजे नक्कीच युवा नेतृत्व ज्या नावाची ओळख आपल्याला ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये Thank you, sir. पाहायला मिळाली. सुमित शेट मात्र इथे उपस्थित होतात. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चौकार आपण पाहताय धावसंख्या 36, गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो षटकातील. केला गेलाय. माननीय श्री सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब यांचे चिरंजीव, या शहापूरवर ज्यांचं नेहमीच प्रेम, युवकांचं बुलंद नेतृत्व, युवकांचं प्रेरणास्थान माननीय सुमित चंद म्हात्रे साहेब, आपण या व्यासपीठाला उपस्थित झालात. आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत क्रिकेटची पंढरी ज्यांनी उभी केली, क्रिकेटच्या पंढरीमधले एक अग्रगण्य नाव आणि राजकीय वर्तुळावर ज्यांचं नाव, पत्रकार माननीय श्री संतोषजी भेरे साहेब, आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं हार्दिक स्वागत. तसेच शहापूर नगरपंचायतचे माजी नगरसेवक माननीय श्री विनोदजी भोईर साहेब, आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं देखील हार्दिक स्वागत. तसेच क्रिकेटवर ज्यांचं प्रामाणिक प्रेम माननीय श्री नरेशजी भैरे म्हणजे सर्वांचे लाडके एनके, आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं देखील हार्दिक स्वागत. तसेच आमचे गौरवजी जगे, आपण देखील या ठिकाणी आलात. आपलं देखील हार्दिक स्वागत. थँक्यू. नवीन षटकाला सुरुवात. बॉल हवेत आहे. मिस टाइम फटका. फिल्डर वेगानं पोहोचतोय. व्हॉट अ कॅच. अफलातून झेल.
भरपूर दूरवरचं अंतर कापत काढत असताना फिल्डरनं हा झेल स्वीकारलाय. ग्रेट रनिंग कॅच आणि फलंदाज 6व्या क्रमांकाचा येथे बाद होत असताना मुसाला माघारी परतावं लागते. Thank you. फक्त एक धाव जोडली. तसेच आदरणीय सुनेची म्हणजे बाळामामा म्हात्रे साहेब यांच्या राजकीय प्रवासामध्ये एक मोलाचं योगदान देणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या युवकांचं प्रेरणास्थान आणि त्यांचं देखील शहापूरवर विशेष प्रेम माननीय श्री बबलू शेठ पाटील साहेब आपण देखील या ठिकाणी आलेलात. सॉरी लक्ष नव्हतं, दिलगिरी व्यक्त करतो. बबलू शेठ पाटील साहेब आपलं देखील या शहापूरच्या नगरीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मित्र साहेबांचं शुभ स्वागत होणार होतं, परंतु काही कारणास्तव साहेब येऊ शकले नाही. परंतु चिरंजीव माननीय श्री सुमित शेठ म्हात्रे साहेब आपण आलात. आपलं आयोजन कमिटीच्या वतीनं आणि निलेशजी पाटोळे यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जाऊया ओ टू कॉमेंट्री बॉक्स. व्हॉइस ऑफ द वाडा तेजस धोबी सर. सर थँक्यू सो मच जयेश जी बालके. स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मध्ये. ही दुसरी क्वार्टर फायनलची लढत आपल्या समोर सध्या रंगते. एनपी स्पोर्ट शहापूर ए आणि त्यांच्या विपक्षात काव्या 11 इगतपुरी. चौथ्या षटकाला नुकतीच सुरुवात झाली आहे. अक्षय थेटेचं हे दुसरं षटक आणि पहिल्याच बॉलवर त्याने या षटकामध्ये विकेट प्राप्त केली. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 2 गडी बाद केले होते. धावसंख्या एनपी स्पोर्ट शहापूर ए संघाची 6 गडी बाद 40 धावा. धावसंख्या फार चांगली आहे, परंतु 6 महत्वाच्या विकेट त्यांनी फार लवकर गमावलेल्या आहेत. त्यामुळे येथून सर्व षटकं खेळणं ही प्राथमिकता असणारे कदाचित नवीन बॅटर मैदानामध्ये प्रीतम जोशी. शॉर्ट आर्म पुल केलाय, बॉल हवेत आहे, थोडासा टॉपिच दिसतोय, मात्र बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव येथे मिळताना दिसेल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 41 या आकड्यावर जाऊन पोहोचले. एनपी स्पोर्ट शहापूर ए संघ अर्थातच या स्पर्धेचे प्रणेते निलेश पाटोळे साहेबांचा संघ आहे. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करतायत. अक्षय थेटेची भेदक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे या महत्वाच्या क्वार्टर फायनल मॅच मध्ये. जो भिवंडीचा खेळाडू आहे आणि ऑल इंडिया आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळत आहे काव्या 11 इगतपुरी संघाकडून. आणि भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थात सर्वांचे लाडके बाळ्या मामा यांचे चिरंजीव सुमित कुमार अँड कंपनीचे प्रोप्रायटर युवा नेते सन्माननीय सुमित शेठ म्हात्रे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या समवेत असलेले त्यांचे सर्व सहकारी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. क्विकर बॉल, चांगला बॉल होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. स्लाइटली अक्रॉस द लाईन कुठेतरी ती बॅट फिरली होती आणि त्यानंतर बॉल गेल्यानंतर अभ्यास करताना दिसले फलंदाज की असा सरळ बॅटनं खेळलो असतो तर धावा मिळाल्या असत्या. बॉलमध्ये थोडीशी मुवमेंट देखील होती. विविधता अक्षय थेटेच्या गोलंदाजीची पाहायला मिळते. जयेश ऑन स्ट्राईक, स्लोवर डिलिव्हरी, बाहेर काढलाय, अप्रतिम गोलंदाजी. नाना प्रकारचे चेंडू एकाच ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. अक्षय थेटेकडून फ्रूट सलाड गोलंदाजी आहे. वेगवेगळ्या थाटणीतले त्याचे बॉल असतात आणि कंट्रोल किती छान दाखवले त्याने. हाय स्लोवर, यावेळेला कंट्रोलचा अभाव. फेकलाय बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग फिल्डरच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. 6 धावा, षटकार. कॉमेंटेटर्स कर्स, मी त्याच्या कंट्रोल बद्दलच बोलत होतो, प्रशंसा करत होतो, परंतु येथे चूक घडली आहे. हा देखील संत गतीने टाकला होता, परंतु डाव्या एष्टीवर फुल टॉस बॉल होता आणि लॅप शॉटचा चांगला वापर केलाय फलंदाज जयेशनं. चांगली बॅटिंग करतोय. याच्या अगोदर 2 चौकार देखील त्याने ठोकलेले आहेत. आतापर्यंत 14 धावांचं योगदान दिले. संघाची धावसंख्या 47. जिंकणारा संघ हा सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे. थोडासा दूर टाकलाय, खेचलाय समोर आणि या वेळेला देखील फिल्डरला बीट केलाय. 1 बाउन्स बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय चौकार आणि चौकाराच्या मदतीनं संघाचं अर्धशतक फलकावर लागतंय. 51 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. थँक्यू. या ठिकाणी सुमितजी म्हात्रे साहेबांना सांगू इच्छितो की निलेशजी पाटोळे साहेबांच्या दोन्ही टीम क्वालिफाय झालेले आहेत. ही एनपी स्पोर्ट ए खेळते आणि एनपी स्पोर्ट बीचा पण टॉप 8चा सामना अजून बाकी आहे. हे प्रेम आहे निलेशजी पाटोळे साहेब यांच्यावर असलेलं खेळाडूंचं आणि क्रीडा रसिकांचं. या मैदानावर नेहमीच आपण पाहतोय क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा हा सोहळा श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 एनपी स्पोर्ट शहापूर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा. या स्पर्धेचा अंतिम दिवस. माननीय श्री सुमित शेठ म्हात्रे साहेब देखील आम्हाला आले आणि आज आनंदाचा सोहळा द्विगुणित झाल्यासारखा वाटतोय. त्यांच्या समवेत बबलू शेठ पाटील साहेब आपण देखील आलात. आपलं देखील या शहापूरच्या नगरीमध्ये हार्दिक मी स्वागत आणि आभार व्यक्त करतो. आणि आमचे मित्र सुमित शेठ म्हात्रे साहेब यांचे सुसहाय्यक नरू सर यांचं देखील मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं
आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला विनंती आहे, या प्लीज आपण देखील विराजमान व्हावं. आपलं देखील हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. अजयजी गरज सर. थँक्यू सो मच वन्स अगेन जयजी बालके सर. 51 धावा फलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अक्षय थेटीचा स्पेल अप्रतिम होता, परंतु शेवटच्या 2 बॉल्सवर मोठे फटके आले आणि लॉंग ऑनला खरं तर फिल्डरकडून चूक घडली. या अगोदर देखील डीप मिड विकेटला आपण असाच एक चौकार जाताना पाहिला होता. फिल्डर त्यावेळेला वाट पाहत होता बॉलची आणि तो बॉल फिल्डरच्या बराच पुढे पडल्यानंतर त्याच्या डोक्यावरून निघून गेला होता. मागच्या बॉलमध्ये आपण बघितलं फिल्डरने थोडासा प्रयत्न केला, थोडा पुढे धावला देखील, परंतु तरी देखील बॉल त्याला अडवता आला नाही. शेवटची 2 षटकं अजूनही बाकी आहेत या इनिंग्समध्ये. यानंतर तिसरी क्वार्टर फायनलची लढत असेल नयन स्पोर्ट्स आसनगाव गेरसे विरुद्ध वेताळ स्वामी. बॉल हवेत आहे लॉंग ऑफला. या वेळेला देखील फिल्डरने प्रयत्न केलाय आणि आता मात्र बॉल अडवलाय, थोडासा पुढे पडला. जेलवर जाण्याचाच प्रयत्न होता आणि चांगला प्रयत्न म्हणावा लागेल. एकच धाव मिळताना दिसते प्रीतम जोशीला. धावसंख्या 52. या षटकामध्ये गोलंदाज ज्ञानदीपला आपण बघतोय आणि हा डेथ ओव्हरचा स्पेशालिस्ट आहे ज्ञानदीप. चांगला वेग आहे ज्ञानदीपकडे. वेगामध्ये बदल करण्याची कला त्याला अवगत आहे. विशेषतः यॉर्कर्स त्याचे खूप चांगले असतात, हे कित्येकदा पाहायला मिळालेलं आहे. परंतु समोर मोठं आव्हान आहे जयेशचं. फार दूर टाकलेला बॉल, बॅट तर फिरवली होती, समोर लॉफ्ट करायचा होता. हो हो, बॉल वाईड आहे आणि विकेट कीपर कडून देखील बॉल सुटलाय. शाहीदच्या हातातून बॉल निसटला. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा मिळतील बोनस रूपात, अर्थात वाईडच्या रूपात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 54, 54 धावा. या अगोदर पहिला क्वार्टर फायनलचा सामना आपण बघितला हरिओम शहापूर आणि MUCC मुरबाड या संघांदरम्यान. MUCC मुरबाड संघाने तेथे बाजी मारली. सेमीफायनल साठी ते क्वालिफाय झालेले आहेत. 56 बनवल्या होत्या तरी देखील गोलंदाजी लाजवाब केली आणि सामना जिंकला. सुरेख बॉल, चांगली लाईन यावेळेला. वेग देखील थोडासा अधिकचा होता या बॉल मध्ये आणि चांगलं एक्स्ट्रा पाहायला मिळालं शाहिद कडून. ऑल इंडिया आयकॉन प्लेयर आहे शाहिद शेख, मॅन फ्रॉम अंबिवली शहाड. आणि दुसरा आयकॉन आपण बघतोय अक्षय थेटे. प्रत्येक संघामध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन प्लेयर्स खेळताना दिसत आहेत. इगतपुरीचा संघ सध्या क्षेत्ररक्षण करतोय. स्मॅश केलाय, जबरदस्त फटका, अगदी बाणाप्रमाणे सरळ, बॉलरच्या डोक्यावरून उत्तुंग षटकार. NP स्पोर्ट शहापूर आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 यासाठी केला होता अट्टास. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि अंतिम दिवसामध्ये पाहुण्यांची उपस्थिती आपल्या या व्यासपीठाला लागलेली आहे. माननीय श्री सुमितजी मात्रे साहेब या शहापूरच्या नगरीमध्ये आज वेळात वेळ काढून आले. आपलं मी मनापासून खरोखर ऋणी आणि आभारी असेल की आपलं येणं आणि आमचं आनंद होणारा द्विगुणित. अगदी काही क्षणातच तिसऱ्या मॅचला देखील सुरुवात होईल. अजयजी सरांना विनंती असेल की 3rd मॅचचं त्या ठिकाणी आपण यस, नुकताच मी अनाऊन्स केलं होतं. नयन स्पोर्ट्स आसनगाव गेरसे विपक्ष वेताळ स्वामी ही तिसरी क्वार्टर फायनलची मॅच असेल आणि त्यानंतर चौथी क्वार्टर फायनलची लढत हार्दिक स्पोर्ट्स शहापूर विरुद्ध NP स्पोर्ट्स शहापूर B अशी असणार आहे. जयेश खापरे जबरदस्त बॅटिंग करतोय, 24 धावांवर पोहोचलाय. खोलात टाकलाय. यावेळेला ड्राईव्ह करत असताना अगदी पायांच्या समोरून चांगला ऑन ड्राईव्ह आहे आणि फिल्डर कडून थोडीशी गफलत, त्याचा फायदा घेत आहेत फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. वेगानं धावले, 2 धावा कंप्लीट. धावसंख्या जाऊन पोहोचले 62 या आकड्यावर. एक चांगलं टोटल आपल्याला पाहायला मिळतंय आणि फलंदाजीमध्ये खऱ्या अर्थानं बहारदार कामगिरी आतापर्यंत जयेश खापरेची राहिली. 9 बॉल्समध्ये 26 धावा त्याने बनवलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये 3 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. पहिल्या धावा होत्या त्याच्या इनिंग्समध्ये. या अगोदर सर्व धावा त्याने चौकार षटकारांनीच बनवल्या होत्या. ज्ञानदीप पुढचा बॉल घेऊन लोफल टॉस पायावर आदळला. अपील होतंय परंतु इम्पॅक्ट ऑफस्टिकच्या बाहेर होता, परंतु डायरेक्ट हिट आणि फलंदाजाला आता माघारी परतावं लागणार आहे. रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय इनफॉर्म बॅटर जयेश खापरे. हा निर्णय सोपा होता पंचांसाठी LBWचा, कारण फलंदाज ऑफस्टिकच्या बाहेर खेळत होता, परंतु तदनंतर काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. क्विक वर्क बाय द फिल्डर आणि डायरेक्ट हिट. नॉन स्ट्रायकर सेंडला सिंगल सोडण्याचा प्रयत्न फसलाय. चांगली इनिंग्स खेळल्यानंतर जयेश खापरे माघारी परततोय. त्याने बनवल्या 26 धावा. NP स्पोर्ट शहापूर A संघाची धावसंख्या 7 बाद 62, 62 for 7.
सध्या 5वं षटक प्रगती पथावर. या षटकातील अजूनही एक बॉल बाकी असेल. याच्यानंतर आणखी एक षटक बाकी आहे. 7 चेंडू बाकी आहेत. 7 गडी देखील बाद झालेले आहेत. हा थोडा चिंतेचा विषय ते जरूर पाहायला मिळतोय एनपी स्पोर्ट्स ए संघासाठी. पण एक गोष्ट आपण बघितली आहे की त्यांच्याकडे देखील सखोल फलंदाजी आहे आणि आता आधुनिक क्रिकेट म्हटलं की अगदी 11व्या क्रमांकाचे बॅटर देखील चांगली कामगिरी करू शकतात. म्हणजेच 10व्या 11व्या नंबरवर जरी तुम्ही खेळत असले तरी तुम्हाला टेलेंडर म्हणणं आता चुकीचं असेल असं दृश्य असतं आधुनिक क्रिकेटमध्ये. प्रीतम ऑन स्ट्राईक. नवीन बॅटर मैदानामध्ये पोहोचलाय भाऊ. षटकातील शेवटचा बॉल घेऊन कॅनदीप ड्राईव्ह केला हवेत आहे. मिड ऑफला फिल्डर त्याला बीट केलंय. कॅच होता खरं तर. कॅच ड्रॉप झालेला आहे. बाकी तिकडे बॅकअप करण्यासाठी फिल्डर उपस्थित होता, नाहीतर हा चौकार देखील गेला असता. सिंगलच आली आहे, परंतु दोन्ही हातांमधून बॉल निघाला होता. मिड ऑफ फिल्डरला झेल स्वीकारता आला नाहीये. नशीबवान ठरलाय फलंदाज प्रीतम जोशी. आणि याचबरोबर 5 षटकांचा खेळ समाप्त होत असताना धावसंख्या 7 बाद 63. माता जिजाऊच्या पदस्पर्शानं पावन पुनीत झालेला आपला हा शहापूर तालुका आहे. आणि या शहापूर तालुक्यामध्ये आपण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं हा चषक पाहतोय. महाराजांना या चषकाच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा आपण करतो. उपस्थित सर्व क्रीडा रसिक देखील आता गर्दी वाढत जाणार आहे जसं जसं स्पर्धा अंतिम टप्प्याकडे वळण घेईल. कारण निलेशजी पाटोळे साहेबांची संकल्पना आहे की पहिल्या दिवसापासून तर रोज लकी ड्रॉ कुपन रोख 10,000 रुपये कॅश प्राईज साहेब या ठिकाणी दिलं जातं. आज मात्र तब्बल 2 कुपन आहेत, म्हणजे प्रत्येकी 2 लकी ड्रॉ प्रेक्षकांना 10,000 रुपये मिळणार आहेत. हे निलेशजी पाटोळे साहेबांचं क्रिकेटवर असलेलं प्रेम, कारण येणाऱ्या प्रेक्षकाला देखील काहीतरी सुवर्ण संधी मिळाली पाहिजे असं त्यांचं ध्येय असतं. थँक्यू. शेवटच्या षटकाला प्रारंभ केलाय गोलंदाज हरीश बागडेनं. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, मात्र जास्त वेगानं आला नाही. लवकर बॅट फिरली. बॅटच्या अगदी खालच्या भागाला बॉलचा स्पर्श झाला होता, त्यामुळे टायमिंग अचूक पाहायला मिळालं नाही. मात्र सिंगल आली आहे. धावसंख्या 64. 70+ टोटल उभारण्याची संधी जरूर दिसते एनपी स्पोर्ट शहापूर ए संघाकडे. खरं तर गोलंदाजी चांगली झालेली आहे. सुरुवातीच्या षटकांमध्ये फारच चांगला मारा पाहायला मिळाला होता. झटपट गडी देखील बाद केले होते, पण झटपट गडी बाद झाले असले तरी देखील फलंदाजांनी वेगानं धावा देखील बनवल्या. त्यामुळेच एक दर्जेदार क्रिकेट आपल्याला खऱ्या अर्थानं आतापर्यंत या क्वार्टर फायनल मॅच मध्ये पाहायला मिळालेला आहे. एनपी स्पोर्ट्स शहापूर ए विपक्ष काव्या 11 इगतपुरी असा हा महत्वाचा क्वार्टर फायनलचा सामना. ओ, शरीराचा वेध घेण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. फलंदाज थोडासा लेग स्टिकच्या बाहेर जात होता आणि त्याला फॉलो केलं खऱ्या अर्थानं. चांगली सुरुवात या षटकाची गोलंदाज हरीश बागडेकडून. शेवटचे 4 बॉल्स बाकी. बघायचंय दोन्ही पंच आता एकमेकांकडे जाताना दिसत आहेत. काहीतरी चर्चा तेथे पंचांच्या दरम्यान होत असताना निलेश महाजन आणि अजित पुत्रन हे 2 ऑनफिल्ड पंच या मॅच करिता. तिसरे पंच आहेत अभिजित सावंत. गोलंदाजाची बॉलिंग ऍक्शन ती आता येथे चेक केली जाईल. सन्माननीय सुमित शेठ म्हात्रे आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. सुमित कुमार अँड कंपनीचे प्रोप्रायटर, भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब, अर्थात आपल्या सर्वांचे लाडके बाळ्या मामा यांचे चिरंजीव आणि त्यांच्या समवेत असलेला त्यांचा मित्र परिवार, सगळ्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेचे प्रणेते निलेश पाटोळे साहेब आणि एनपी स्पोर्ट शहापूरच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवरांची मांदियाळी, प्रेक्षकांची देखील जबरदस्त गर्दी आता होताना दिसते. चला, फेअर डिलिव्हरी असणार आहे. तिसऱ्या पंचांनी निर्वाळा दिलेला आहे. पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट. ओव्हर पिच, सुंदर फटका आहे. बॉलरच्या बाजूने काढलाय. स्ट्रेटिश लॉंग ऑनला जबरदस्त फिल्डिंग. जेवढा चांगला फटका होता तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण. गुड क्रिकेट ऑल अराउंड. अक्षय थेटे डीप मध्ये आपण बघतोय आणि त्या दिवशी देखील मी उल्लेख केला होता की अक्षय थेटे फिल्डिंग मध्ये लाईव्ह वायर आहे आणि पूर्ण लक्ष असतं गेम मध्ये त्याचं. मग तो गोलंदाजी करो, फलंदाजी करो किंवा क्षेत्ररक्षण, 100% देण्याचा नेहमीच त्याचा प्रयत्न असतो. आज देखील त्याने 3 गडी बाद केलेत, चांगली गोलंदाजी केली आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील करतोय.
धावसंख्या 65 या आकड्यावर. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. प्रीतमसाठी फोर्सिंग फटका, ताकदवान फटका आहे, लाजवाब शॉट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, षटकार. कमालीचा शॉट. जेवढा वेगानं बॉल टाकला होता गोलंदाजानं त्यापेक्षा जास्त वेगानं त्याला पाठवलंय गोलंदाजाच्याच डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. जोशी बुवांच्या बॅटमधून एक नेत्रदीपक फटका. 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचले 71 या आकड्यावर. 70च्या पलीकडे धावसंख्या गेली आहे म्हणजे कुठेतरी इगतपुरी संघासाठी आता धोक्याची घंटा वाजताना दिसते. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला बॉल. हरीशनं चोख प्रत्युत्तर दिलंय षटकाराला. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकला. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरचा हा यॉर्कर होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, खोदून काढण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही. तशी गोलंदाजी चांगली केली आहे. एक षटकार आलाय परंतु 8च धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा बॉल सामना करेल प्रीतम जोशी. खोलवर टप्प्याचा बॉल, कव्हर ड्राईव्ह, चांगला फटका आहे. 2 धावा येथे किमान घेण्याचा प्रयत्न असेल. दुसऱ्यासाठी निघाले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. अगदी सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या आणि याचबरोबर डावाची सांगता होत असताना एकूण धावसंख्या एनपी स्पोर्ट शहापूर ए संघाची फलकावर 7 बाद 73 आणि सेमीफायनलची फेरी गाठण्याकरिता 6 षटकांमध्ये 74 धावांचं टार्गेट काव्या 11 इगतपुरी टीम समोर. थँक्यू. आपली भारतीय संस्कृती आहे मातृदेव भव पितृदेव भव आणि महत्वाचं म्हणजे अतिथी देव भव. आलेल्या पाहुण्याचं स्वागत, सन्मान आणि सत्कार करणं हे आपल्या संस्कृतीचं देणं लागतं. मी मगाशीच म्हटलं महाराष्ट्र नव्हे तर देशाचे जायंट किलर खासदार म्हणून ज्यांची ओळख, लोकप्रियता कशी असावी आणि लोकप्रियता कशी मिळवावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके खासदार माननीय श्री सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब, अर्थातच लाडका आवाज बाळा मामा यांचे चिरंजीव. मी त्यांच्याबद्दल देखील मगाशीच म्हटलं गेले कित्येक वर्ष या शापूरवर त्यांचं प्रेम आणि क्रिकेटवर त्यांचं प्रेम. आज क्रिकेटसाठी नव्हे तर अनेक गावोगावी मंदिरं असतील, गावोगावी सामाजिक उपक्रम असतील. साहेबांचं स्वागत आणि सन्मान, मायेचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ स्वागत करण्यासाठी विनोदजी भोरी साहेब, समवेत निलेशजी पाटोल साहेब, डीजे. थँक्यू थँक्यू. सुमेशजी मात्रे साहेब आपण आलात, आपलं स्वागत आणि सन्मान. थँक्यू डीजे. त्यानंतर उद्योजक बबलूचंद पाटील यांचं स्वागत आणि सन्मान. पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते करायचं. डीजे. प्रमाणे मी मागाशीच म्हटलं जरी गाव कानवा असेल परंतु शापूर नव्हे तर महाराष्ट्रावर त्यांची ओळख. एक प्रामाणिक आणि सच्चा क्रिकेटर आणि क्रिकेटवर त्यांचं प्रेम. उद्योजक नरेशजी बेरे म्हणजे उर्फ एनके यांचं स्वागत आणि सन्मान मी संकेतजी दिनकर यांना करतो. मात्र साहेब यांचे जिवलग मित्र उद्योजक गौरवजी जगे यांचं स्वागत आणि सन्मान. निलेशजी पाटोळे यांना विनंती करतो की आपल्या विनंती करेल की आपण 2 शब्दाच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त कराव्यात. त्यानंतर सुमितजी मात्रे साहेब शुभेच्छा देतील. क्रिकेटच्या या पंढरीमध्ये हॅलो 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 क्रिकेटच्या या पंढरीमध्ये आज या स्पर्धेचे आयोजक मी ज्या वेळेला 1998 ला दादा कोंडकेला आणलं होतं आणि 2004 ला टकलू हायवंडला आणलं होतं
त्यावेळेला निलेश पाटोळे नावाचा एक पोरगा समोर येत होता आणि त्याच निलेश पाटोळेनी एक उत्तुंग कामगिरी केली, त्याचं मला अभिमान वाटतं. त्यानंतर बोलायचं झालं तर विनोद भोईर या ठिकाणी आहेत. विनोद भोईरच्या तालमीत वाढलेला हा निलेश पाटोळे, त्याच्यामुळे मला विनोद भोईरचं कौतुक वाटतं. त्यानंतर सुमित कुमार अँड कंपनी, ज्या भादवडच्या ग्राउंडला माझा 10 वर्ष सत्कार झाला, त्या सुमित कुमार अँड कंपनी म्हणजे बजरंग भाऊजी, त्यांच्यासाठी मी 10 वर्ष सत्कार आणला. त्यावेळेला मी केरळ, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान याचं साक्षीदार आमचे आहेत. या ठिकाणी मी एकच सांगेल, कसोटी क्रिकेट असायचा. 450 षटकांचा क्रिकेट हा वन डे मध्ये आला 50 षटकांचा झाला. 50 षटकांच्या नंतर तो 20 षटकांचा झाला. त्यानंतर भगतच्या ग्राउंडवर तो 7 षटकांचा झाला, 6 षटकांचा झाला. त्याचं कारण एकच आहे, विनोद भोईर आणि पाटोळे सारखे होतकरी पोरं यांनी क्रिकेट जिवंत ठेवला. मला अभिमान वाटतो. या ठिकाणी माझा तुम्ही सत्कार केला, या ठिकाणी मला तुम्हाला बोलाची संधी दिली. आज पण ज्या वेळेला मी व्यासपीठावर येत असतो त्यावेळेला सगळे म्हणतात क्रिकेटचा बेताज बादशाह. याच्यापेक्षा मी सुमित शेठ मी काय कमावू, म्हणून मला अभिमान वाटतो. अशी क्रिकेट तरुणांना फिजिकल फिटनेस साठी हे लोक जिवंत ठेवतात. आज सगळ्या क्रिकेटपटूंना मी एक आवाहन करतो, सूचना देतो आणि विनंती करतो. करण मंडळा आज प्रचंड क्रिकेट चांगला खेळतो, IPL मध्ये आला. माझे अनेक शिष्य प्रवीण तांबे सारखे पुढे गेले, माझे मित्र. ते गरिबीमुळे मी पुढे गेलो नाही. त्यांनी सांगितलं, एकच मिनिट घेतो तुमचं. त्यांनी सांगितलं क्रिकेट हा जिवंत राहिलाच पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पुढे क्रिकेट स्पर्धा चालू करावा याच मी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद सन्मान्य संतोषजी बेरे साहेब. यानंतर आपण ऐकूयात 2 शब्दाच्या शुभेच्छा. साहेबांच्या शुभेच्छा आणि मार्गदर्शन सर्व खेळाडूंना मिळतील. आदरणीय सुमितजी म्हात्रे साहेब आपल्याशी हितगुज साधतील. थँक्यू. सर्वांना, सर्व सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय संतोषजी, येतोय आवाज? संतोषजी, विनोद भाऊ, निलेशजी पाटोले, दिनकर भाऊ, जगे साहेब, जयेश बालके साहेब, सर्व प्रेक्षक, NP स्पोर्ट्स, निलेश पाटोले, माझे जवळचे सहकारी, माझे मित्र, हे दरवर्षी मला वाटतं मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे सामने नियोजन करतात. आणि त्यांच्या सामन्याचा वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण शहापूरचा त्या सामन्याकडे लक्ष असतो, नियोजन उत्तम असतो. आणि त्याचा आनंद घेण्यासाठी मला वाटतं संध्याकाळी अजून जास्त प्रेक्षक असतात. 10 वाजेपर्यंत, 12 वाजेपर्यंत जे काही आहे, चांगला सामना नियोजन करता तुम्ही. मी तुम्हाला शुभेच्छाच देईन. आणि शिवरायांच्या नावाने तुम्ही नियोजन करता, तर शिवरायांचा तुमचा आशीर्वाद आहेच, पण आमची जिथं जिथं आवश्यकता लागेल तिथं तिथं आम्ही सहकार्य नक्कीच करू. जाता जाता मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मी माननीय श्री सुमितजी म्हात्रे साहेबांचं आभार आणि ऋण व्यक्त करतो. सुमितजी म्हटले की जिथं जिथं गरज लागेल, सुमित शेठ म्हात्रे साहेब आपल्याला विनंती करायची आम्हाला गरजच लागत नाही, कारण या शहापूरवर नव्हे तर या जिल्ह्यावर नव्हे तर या महाराष्ट्रावर आणि देशावर त्यांचं प्रेम. जॉईंट किलर खासदार माननीय श्री सुरेशजी म्हात्रे साहेब यांचे चिरंजीव, युवकांचं प्रेरणास्थान, युवकांचं बलाढ्य नेतृत्व माननीय श्री सुमित शेठ म्हात्रे साहेब आज रजा घेतात. खूप खूप थँक्यू. वन्स अगेन वेलकम श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026. डीजे एक चांगलं संगीत आगमना प्रित्यर्थ प्लीज विनंती आहे.
खबर 24 तासचे पत्रकार दिनजी पाचगरे साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तेजस चला टॉस साठी यायचं आहे. पुढील सामन्यांची नाणेफेक केली जाणार आहे. नयन स्पोर्ट्स आसनगाव गिरसे विपक्ष वेताळ स्वामी. येट अनदर बिग एन्काउंटर. क्वार्टर फायनल नंबर 3. दोन्ही संघांचे कर्णधार टॉस साठी आपण या. दोन बाजू आहेत. गिरसे संघ इथून आता कॉल देत आहेत. नयन स्पोर्ट आसनगाव गिरसे संघ आपण पाहताय. टेल असा कॉल आला आणि हेड इथे पाहायला मिळतं. मान्यवरांना विनंती असतं आपण बेस्ट ऑफ लक दर्शवायचं आणि स्थान बनवायचं. वेताळ स्वामी संघ कॉलिंग समोरच्या संघाकडून होतं आणि नाणेफेक तुमच्या बाजूने आले. काय निर्णय असेल? डिसिजन पेंडिंग आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. मी जातोय नाईन स्पोर्ट गिरसे संघाकडे जाईन. कॉलिंग त्यांच्याकडून आहे. कॉलिंग त्यांच्याकडून अजून पोहोचलेलं नाही. डिसिजन पोहोचलेलं नाहीये. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच तेजस धोबी. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. काव्या 11 इगतपुरी संघासमोर 74 धावांचं टार्गेट. ही क्वार्टर फायनलची लढत जिंकण्याकरिता कॅप्टन राहुल ऑन स्ट्राईक. गोलंदाजी करणारे किरण पाटील. आयकॉन प्लेअरचा पहिला बॉल लेग ग्लान्स केलाय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल मार्गस्थ होतोय. सिंगल नाकआउट ओपन होत असताना राहुल एक क्लासिक फलंदाज आहे. धर्मवीर चषकामध्ये 6 बॉल 6 चौकार त्याचे प्रेक्षक विसरलेले नसतील. आणि या स्पर्धेमध्ये देखील खूप चांगली कामगिरी या अगोदरच्या सामन्यांमध्ये त्याने केलेली आहे. अष्टपैलू कामगिरी विशेषतः गोलंदाजी देखील तेवढीच चांगली आणि फलंदाजीमध्ये देखील चांगलं योगदान कॅप्टन राहुलनं दिलंय. त्याच्या समवेत आयकॉन प्लेअर शाहिद शेखला आपण बघतोय. आणि शाहिदची बॅट देखील या आधीच्या सामन्यांमध्ये बोलले, पण आज बॅट बोलणं गरजेचं आहे. टार्गेट मोठं आहे. ओव्हर पिच ऑन ड्राईव्ह करत असताना गॅप शोधलाय. फिल्डरला मशक्कत करावी लागते. प्रयत्न चांगला आहे. स्लिप झालाय थोडासा फिल्डर, परंतु बाउंड्री जाऊ दिलेली नाही. चौकार वाचवलाय. 2 धावा इथे मिळताना दिसत आहेत. शाहिदचं अकाउंट ओपन होतंय. चांगल्या फटक्यानं सुरुवात केली शाहिदनं. आणि शाहिदच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य आपण बघायला गेलो तर समोर व्ही मध्ये विशेषतः खूप चांगला तो खेळत आलेला आहे. तेवढाच तो स्ट्रॉंग आहे स्क्वेअर ऑफ द विकेट देखील. पण या मैदानावर विशेषतः समोर खेळणारे फलंदाज हे जास्त धावा काढताना दिसत आहेत, कारण मागे बाउंड्री नाहीये. मागे फक्त डिक्लेअर झोन आहे. धावसंख्या 3 या आकड्यावर. टार्गेट 74चं आहे या मॅच मध्ये. 6 ओव्हर्स मध्ये 74 म्हणजेच डावाच्या सुरुवातीपासूनच 12.33 ची सरासरी गाठायची आहे. किमान एक तरी मोठा फटका प्रत्येक ओव्हर मध्ये खेळावा लागणार आहे त्या सरासरी पर्यंत पोहोचण्यासाठी. एक स्लिप आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल सुरेख फटका. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. बॉल निघून जाईल अगदी सनाना पिरी पिरी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. अफलातून कव्हर ड्राईव्ह. कव्हरला फिल्डर आहे. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. सर्कलच्या आतमध्ये फार मोठा गॅप नाहीये, परंतु प्लेसमेंट छान होता आणि तेवढंच चांगलं टायमिंग. पूर्ण कंट्रोल मध्ये होता शाहिद या फटक्यावर. पहिला चौकार काव्या 11 इगतपुरी संघासाठी.
ज्यावेळेला थोडासा अक्रॉस द लाईन ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल त्याला ड्रॅग केलंय. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. सिंगल मिळताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावर. किरण पाटील ज्याच्याकडे या मैदानावर खेळण्याचा जरूर चांगला अनुभव आहे. ॲज अन आयकॉन प्लेअर तो खेळत आलेला आहे. आधीच्या स्पर्धांमध्ये देखील खेळलाय. ओहो, फ्रंट फुटला पुढे काढलं आणि फक्त दिशा दिली आहे. लॅप स्वीप, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कलात्मक फटका कॅप्टन राहुलच्या बॅट मधून येतोय चौकार. हिमतीची दाद द्यावी लागणार आहे फलंदाज राहुलच्या. बघा थोडासा प्री मेडिटेटिव्ह वाटला हा फटका, कारण फ्रंट फुटवर कमिट झाला होता. झुकला खाली आणि बरोबर दिशा दाखवत असताना एनफिल्डला क्लिअर केलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार येतोय. समोर स्पिनर नाहीये तर एक वेगवान गोलंदाज मारा करतोय. यावेळेला बॅटचा फेस उघडत असताना बॉलला दिशा दिली आहे डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि हा बॉल देखील चाललाय सीमारेषेचा वेध घेत असताना. बघायचंय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल की नाही. फिल्डर पोहोचलेत. नेमकं काय घडलंय, कारण डिक्लेअर झोन देखील जास्त लांब नाहीये तिथे. पंचांकडून कन्फर्मेशन येईल. फलंदाजांनी 3 धावा तर तिथे मला वाटतं पळून काढलेल्या आहेत. तीन धावा घेतलेत की एकच धाव घेतले. आमचं देखील लक्ष बॉलकडे होतं. पंचांकडून कन्फर्मेशन येईल. डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. चौकार आहे की धावा पळून घेतलेत. ओहो, चौकाराचा इशारा. 4 धावा मिळतील. आणखी एक क्लासिक फटका, कलात्मक फटका राहुलच्या बॅट मधून आलाय आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या बिनबाद 16. किरण पाटीलचं पहिलं षटक खर्चिक राहिलंय. त्याचा सामना खूप चांगल्या प्रकारे केलाय दोन्ही सलामीवीरांनी. आत्मविश्वास त्यांच्या बॅटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. आत्मविश्वास वाढवणारेच फटके त्यांनी खेळलेत. मिडलिंग ज्या पद्धतीने केलेले आहे ते कौतुकास्पद. आणि आता टीव्ही पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. चेक केलं जाईल हा चौकार आहे की नाही. बघा एकतर प्रेक्षकांना हॅलो. नम्रतेची विनंती या आहे. ठिकाणी रॅलीच्या आतमध्ये कोणी येऊ नका. उदयजी चंदे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. निलेशजी पाटोळे साहेब यांचे भाऊजी, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू. तो लहान थोर सर्वांनाच रॅलिंगच्या आतमध्ये कोणीच येऊ नका. आणि आता कुपन देखील वाटायला सुरुवात झालेली आहे. लकी ड्रॉचे रॅलिंगच्या आतमध्ये जे असतील त्यांना कुपन मिळणार नाही. धन्यवाद. या ठिकाणी 16. गविखाडे विद्यालयाचे कर्मचारी प्रेक्षक म्हणून आनंद घेत आहेत. सुरेशजी कोलेकर, दलालजी काका, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू. युट्यूब लाईव्ह कॅमेरा प्लीज विनंती आहे, तिथे एक कॅमेरा जाऊ द्या. शाळेतून प्रेक्षक आनंद घेत आहेत. कर्मचारी आहेत ते गविखाडे विद्यालयाचे. चला हात करा तिकडे. ते बघा युट्यूब लाईव्ह हात करा. सुरेशजी कोलेकर आणि दलालजी काका आणि सर्व स्टाफ, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू. ओके. संतोषजी भैरे साहेब कार्यक्रमाची रजा घेत आहेत. साहेब आपण आलात, खूप आनंद आम्हाला या ठिकाणी वाटला. कारण क्रिकेट म्हटलं तर संतोषजी भैरे साहेब यांचं नातं फार मोठं आहे. परत या साहेब तुम्ही थोड्या वेळाने. थँक्यू. नवीन षटक घेऊन अनिकेत हिंदूराव ड्राईव्ह केला मिडॉनला. पहिल्या बाउन्सवर चांगलं क्षेत्ररक्षण देते आणि लगेच फेक देखील केली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट लागली देखील, परंतु फलंदाज सुखरूप आहे. नॉन स्ट्रायकर सेंडला आपल्या क्रीज मध्ये.
राहुल 16 धावा फलकावर आहेत. दुसऱ्या षटकाला नुकतीच सुरुवात झाली आहे. टार्गेट 74 म्हणजेच 58 धावा अजूनही येथून बनवायचे आहेत. 29 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अक्रॉस द लाईन बॉलला तटवलंय. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. जास्त धावा मिळताना दिसणार नाहीत. सिंगल येते. प्रत्येक बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न आपल्याला दिसतोय शाहिदचा. पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंडनं सुरुवात केली दोन्ही सलामीवीरांनी. किरण पाटीलचा खरपूस समाचार घेतला पहिल्या षटकामध्ये. तब्बल 3 चौकार पाहायला मिळाले. मात्र या षटकाची सुरुवात चांगली केली गोलंदाजानं. अनिकेत हिंदूराव पॉवर प्लेचं दुसरं आणि अंतिम षटक हाताळत असताना टॉप ऑर्डर चे जे फलंदाज आहेत ते अतिशय महत्त्वाचे फलंदाज आहेत या टीमचे. चांगली कामगिरी ते करत आलेले आहेत. विशेषतः ही सलामीची जोडी आणि लवकरात लवकर फोडण्याचा प्रयत्न एनपी स्पोर्ट्स ए संघाला करावा लागेल. स्क्वेअर ऑफ द विकेट लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह. अतिशय प्रेक्षणीय फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. मिस्टर क्लासिक मैदानाच्या आतमध्ये राहुल भागडे. जेव्हा जेव्हा तो आलेला आहे खेळण्यासाठी शहापूर नगरीमध्ये त्याने इम्प्रेस केलंय. षटकार ठोकण्यापेक्षा चौकार प्राप्त करण्यावर त्याचा जास्त भर असतो. इनफिल्डच्या वरून खेळणं किंवा गॅप मधून फटके खेळणं आणि चांगलं टायमिंग साधणं, अचूक फुटवर्कचा वापर करणं हे त्याचं वैशिष्ट्य राहिलंय. त्यावेळेला सोडून दिलाय बॉल. लाईनच्या आतमध्ये होता असं पंचांचं मत आलंय. फलंदाजाला असं वाटलं की हा वाईड असेल परंतु नाही. इट वॉज वेल विद इन द लाईन. बरोबर पॉपिंग क्रीज मध्ये चेंडूचा टप्पा. धावसंख्या 21. आणखी 53 धावांची आवश्यकता आहे. 26 चेंडूंचा खेळ बाकी. टार्गेट खूप चांगलं सेट करण्यात आलेलं आहे. जरूर झटपट गडी बाद होताना पाहायला मिळाले एनपी स्पोर्ट्स ए संघाचे. परंतु ज्या पद्धतीनं जयेश खापरेनं इनिंग्स खेळली 9 बॉल्समध्ये 26 ती महत्वाची इनिंग्स त्यांची ठरलेली आहे आणि त्यामुळेच 70+ टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु चोख प्रत्युत्तर देत असताना 74 धावांचा पाठलाग करत असताना सलामीवीर काव्या 11 संघाकडून सुरेख बॉल. ह्या वेळेला कदाचित बॅटची एज होती. विकेट किपरच्या हातातून बॉल निसटलाय. त्याच्या ग्लोव्स मधून बॉल निघालाय आणि बाईचा इशारा आलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. मात्र बॅटच्या अगदी जवळून बॉल निघाला होता. चांगला कट केला, पुढे टाकला आणि बाहेर काढला. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये. पहिल्या षटकाच्या तुलनेत हे षटक एनपी स्पोर्ट्स ए संघासाठी खूप चांगलं राहिलंय. परंतु षटकाला चांगल्या पद्धतीनं फिनिश देखील करणं गरजेचं असणार आहे गोलंदाजासाठी. तेव्हा ते एक चांगलं षटक मानलं जाईल. शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या बिनबाद 22. 25 चेंडू आणि 52 धावा हे समीकरण. सर्वच्या सर्व विकेट सुरक्षित. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. सुरेख बॉल पायावर आदळला. अपील जोरदार होत आहे आणि बॅटर आउट. क्या बात आहे. माहोल बघा इकडे जबरदस्त आहे. जय मल्हार ब्रास बँडचं आगमन झालेलं आहे आणि त्यामुळे आता वातावरण आणखी प्रफुल्लित होत असताना जय मल्हार ब्रास बँड पथक वाफेपाडा आपलं हार्दिक स्वागत आहे. मनोरंजन होते प्रेक्षकांचं आणि एक योग्य निर्णय पंचांचा इथे पाहायला मिळाला. बरोबर एस्टनच्या मधोमध सापडला गेला शाहिद शेख. महत्वाची विकेट. पहिला धक्का बसलाय 22 या धावसंख्येवर काव्या 11 इगतपुरी संघाला. अनिकेत खूप चांगली गोलंदाजी करत होता आणि अखेर त्याला यश देखील मिळालं त्याच्या शेवटच्या बॉलवर. 24 चेंडू आणि 52 धावा हे समीकरण आता या क्वार्टर फायनल मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे सामना खूप चांगल्या स्थितीत आहे. इम्पॅक्ट प्लेअर मैदानामध्ये आरडीचा सातत्याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर करण्यात आलेला आहे काव्या 11 इगतपुरी संघाकडून. ऐरमच्या जागेवर आरडी मैदानामध्ये आलेला आहे.
मोठमोठे फटके खेळणं ही त्याची ओळख राहिलेली आहे. जबरदस्त रंगताना दिसतोय हा सामना. पहिल्या षटकामध्ये फलंदाजांचं वर्चस्व, मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाने केलाय पलटवार आणि आता पुन्हा एकदा किरण पाटीलवर भरोसा दाखवण्यात आलेला आहे. सावध एक्सप्रेस गोलंदाजी करण्यासाठी सज्ज त्याच्या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन राहुल. ओव्हरपेच खूबसूरत कवर ड्राइव. फील्डर मौजूद है डीप कवर में. सिंगल के साथ शुरुआत होती हुई इस ओवर की. महत्वपूर्ण ओवर है ये. किरण पाटिल का दबाव कहीं ना कहीं उनके ऊपर जरूर डाला गया पहले ओवर में. जिस तरह से शानदार शॉट्स खेले गए और खासतौर पर राहुल ने 2 खूबसूरत चौके जड़े थे उनके विरुद्ध. लेकिन अब एक नए बैटर उनके सामने है, आरडी. ओ बढ़िया गेंद, यहां पर मौका था. विकेट कीपर के ग्लव्स में से निकली गेंद. अपनी दाहिनी तरफ डाइव लगाकर कैच लपकने की कोशिश. इतना आसान तो नहीं था, लेकिन इतना बड़ा मुकाबला जब आप खेल रहे हो क्वार्टर फाइनल का, तो इस तरह के कैचेस भी आपको लपकने पड़ेंगे यदि मैच को जीतना है तो. किरण पाटिल की एक अलग रणनीति नजर आ रही है इस ओवर में. पहले ओवर में कहीं ना कहीं वो स्टंप्स की तरफ भी जाने का प्रयास कर रहे थे, लेकिन इस ओवर में थोड़ा सा दूर रखने की कोशिश कर रहे बल्लेबाजों से. जीवन दान मिला है आरडी को. एक स्लिप तैनात है. गति में परिवर्तन, बिल्कुल यॉर्कर लेन पर धीमी गति की यॉर्कर. शानदार गेंदबाजी. किरण पाटिल को अक्सर देखा जाता है कि जब वो महंगे साबित होते हैं पहले ओवर में, तो दूसरे ओवर में वापसी करते हैं. वैसे बहुत कम उनके ओवर्स ऐसे रहते हैं जहां पर वो खर्चीले साबित हो. रन संख्या रुकी हुई है 23 रन 1 विकेट के नुकसान पर. रनों पर अंकुश लगाने में कामयाब पिछले ओवर से गेंदबाज. काव्या 11 इगतपुरी टीम 74 रनों का पीछा करते हुए. समीकरण 21 गेंदे और 51 रन. ओहो, कमाल की गेंद. स्नॉटर तेज रफ्तार से डाली हुई गेंद थी है और फिर से पॉपिंग क्रीज में गेंद का टप्पा. लगातार यॉर्कर्स डिलीवर कर रहे हैं. इतना आसान नहीं होता है किसी भी गेंदबाज के लिए. बहुत ज्यादा आपको एफर्ट लगाना पड़ता है. बाउंसर हो, यॉर्कर हो, ये एफर्ट बॉल कहे जाते हैं. ज्यादा जोर आपको लगाना पड़ता है. और क्या बेहतरीन कंट्रोल के साथ गेंदबाजी कर रहे हैं किरण पाटिल. जबरदस्त वापसी करते हुए. अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट आरडी के लिए. इस बार सीधे बल्ले से ड्राइव किया. फील्डर मौजूद है वाइडिश मिड ऑन पर. डायरेक्ट हिट और बैट्समैन का काम तमाम. आरडी को लौटना होगा पेविलियन में. दूसरा झटका काव्या 11 इगतपुरी टीम को. ये है द एनपी शो, नीलेश पाटोले शो. श्री छत्रपति शिवाजी महाराज चषक 2026. इस तरह से विकेट का पतन हुआ. ये भी बिल्कुल यॉर्कर लेन पर रखी हुई गेंद. बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए ड्राइव किया था, लेकिन फील्डर जल्दी गेंद पर आए. वहां पर बिल्कुल एज ऑफ द सर्कल खड़े थे. अनिकेत आगे बढ़े, गेंद को उठाया और थ्रो किया. सटीक थ्रो उनका नॉन स्ट्राइकर से इन पर. बल्लेबाज ने जोखिम ज्यादा उठाया था. काम तमाम हो चुका है आरडी का. 23 पर लगा है दूसरा झटका काव्या 11 इगतपुरी टीम को. अब केवल 19 गेंदें शेष है. अभी भी 51 रनों की आवश्यकता है. नए बल्लेबाज नंबर 4 पर योगेश. स्ट्राइक कैप्टन राहुल के पास. आने दिया गेंद को, हल्के हाथों से खेला और इस बार कोई जोखिम उठाया नहीं बल्लेबाजों ने, क्योंकि फिर से अनिकेत की दिशा में गेंद गई थी. जबरदस्त गेंदबाजी, जबरदस्त क्षेत्ररक्षण और इसके साथ ही ये बेहतरीन ओवर समाप्त होता हुआ किरण पाटिल का. शानदार वापसी रही किरण की. पहले ओवर में 16 रन दिए थे, लेकिन इस ओवर में केवल 1 रन खर्च किया. 3 ओवर की समाप्ति पर रन संख्या 23. विकेट गिरे हैं 2. समीकरण 18 गेंदे और 51 रन, यानी कि ठीक 17 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती है यहां से काव्या 11 इगतपुरी टीम के सामने. यदि उनको सेमीफाइनल खेलना है तो धुआंधार बैटिंग करनी पड़ेगी. क्या कुछ होगा आने वाले 3 ओवर्स में? किसकी रहेगी हार, किसकी रहेगी जय जयकार, बताने के लिए कमेंट्री बॉक्स में तैयार होते हुए मेरे साथी कमेंटेटर तेजस धोबी.
येस, आपण एकंदरीत बघितलं तर विजयाकरिता आव्हान समोर ठेवले गेले ते म्हणजे अर्थातच 74 धावसंख्येचा आणि शेवटच्या 18 चेंडूंचा खेळशेष आहे आणि 51 धावसंख्येची आवश्यकता. म्हणजे एकंदरीत आपण बघितलं तर ओहो, पहिल्याच बॉलवर यावेळेस भिरकावून दिला गेला होता. तिथे मात्र फटका फसलाय. परतावा लागेल झेलबादच्या स्वरूपात. तंबूच्या आशयाला बजाव. Come on, come on. क्या बात आहे. इथे मात्र आमच्या प्रेक्षक राजाला मंत्रमुग्ध करण्याकरिता जय मल्हार ब्रास बँड वाफेवाडा इथून मात्र उपस्थित होत आहेत. आपण त्यांनाही पाहताय. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. जबरदस्त. जय मल्हार ब्रास बँड. अभी इस बार जेव्हा षटकार चौकार जाणार तेव्हा फक्त आणि फक्त बचाव हे आपल्याला जरूर इथून मात्र ऐकायला मिळणार. अतिशय चांगल्या पद्धतीची धून आणि प्रेक्षक राजाला मंत्रमुग्ध करण्याकरिता ते पोहोचतात. आणि आम्ही आधी म्हणतो की द NP शो आपण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहताय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल हवेमध्ये हाही पाहायला मिळतोय. फटका फसण्याची पुन्हा एकदा शक्यता आणि इथे मात्र लगातार प्रमुख पाहुणे अभिभाई कुडव यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि अगदी काही क्षणातच शहापूरचे तेंडुलकर म्हणून ज्यांची ओळख या स्पर्धेचे प्रणेते माननीय श्री अनिलभाई विषय यांचं देखील शुभ आगमन आपण काही क्षणातच पाहणार आहोत. तत्पूर्वी सर्व उपस्थित सर्व खेळाडू सर्व प्रेक्षक मायबाप आणि प्रमुख अतिथींचं निलेशजी पाटोळे यांच्या वतीनं हार्दिक स्वागत. थँक्यू. थँक्यू सो मच. हायड्रिक वर इथे मात्र बॉलर आपल्याला पाहायला मिळत होता. टप्पा पडल्यानंतर ज्या ब्रास बँडनं आपल्याला इथे मात्र मंत्रमुग्ध केलं त्यांच्या भेटीला चेंडू. चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. लगातार 2 चेंडू आणि 2 विकेट्स इथून मात्र पतन झाल्यानंतर चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 27-27 गोलंदाज सज्ज होतोय. पुढचाही बॉल हाही उडवला गेलाय. आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा फटका षटकार साधावा. NP स्पोर्ट आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. मी मगाशी म्हटलं शहापूरचं तेंडुलकर म्हणून ज्यांची ओळख, परंतु ठाणे जिल्हा नव्हे तर देशाच्या उद्योग क्षेत्रावर त्यांचं अग्रगण्य नाव घेतलं जातं. शहापूरचे सुपुत्र, परंतु आपल्या उद्योग क्षेत्रातून एक उंच भरारी घेणार नेतृत्व माननीय श्री अनिलभाई विषय यांचं शुभ आगमन आणि त्यांच्या समवेत त्यांचे खंदे समर्थक दिनेशजी निपुरते यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं. नक्कीच 14 चेंडू आणि 41 धावसंख्येची आवश्यकता आता मात्र भासत असताना आपण
सध्या तरी आबाडीतून मात्र पाहत आहे जर बघितलं व्ही मध्ये हा फटका होता, अगदी चांगल्या दिशा दर्शवली गेली. सिंगल अंकित होती, सिंगलनं धावसंख्या 34-34 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. आणि या सिंगलच्या बढतीने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 34. चला चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 5 चौथं षटक आपण प्रगतीपथावर पाहताय आणि प्रीतमला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज प्रीतम तयार. पुढचा बॉल यावेळेस ड्राईव्ह होता, अगदी आपण पाहताय तिथे मात्र क्षेत्ररक्षक व रिझन मध्ये तैनात केला गेला होता. क्षेत्ररक्षण अतिशय चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळालं. निर्धाव फेकी डॉट बॉल. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपतं. 4 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या 4 गड्यांच्या मोबाईलला 34 विजयाकरिता 12 चेंडू आणि 40 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते आहे. या ठिकाणी जय मल्हार ब्रास बँडला एक विनंती असेल, एकच वादा आमचा अनिल दादा हे गीत आपण सादर करायचे. जय मल्हार ब्रास बँड वापेपाडा, एकच वादा आमचा अनिल दादा. थँक्यू. थँक्यू. एकच वादा अनिल दादा हे गीत आपण जय मल्हार ब्रास बँडच्या मार्फत इथे मात्र पाहायला मिळालं. आनंद प्रसंग असेल, लग्न असेल, विवाह सोहळा असेल, बर्थडे असेल तर एकदा आमच्या जय मल्हार ब्रास बँडला जरूर आवाज द्या. तुमच्या सेवेमध्ये येतील. 12 चेंडू आणि 40 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासते आणि गोलंदाजी ट्रॅकवर रोशनला आता मत अहमदित केले गेले. रोशन वेखंडेला आपण पाहताय. चला मित्रांनो, आता करा सुरुवात थोडंसं लवकरात लवकर. आज फायनल डे आहे आणि फायनली आपल्याला इथून आता खेळवायच्या, त्यामुळे विनंती करेन की थोडी घाई करा आपण. गोलंदाज सय्या. ओहो, यावेळेस आपण इथून मात्र पाहताय कदाचित जागेवर उभं राहून फटका कन्वर्ट केला असता तर हाही प्रश्न कदाचित प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. पण बाहेर निघताना चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट बॉलच्या स्वरूपातली एक धाव मिळाली. धावसंख्या एकेरी धावेने जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 35-35 गोलंदाज सय्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहताय बॅक टू बॅक 2 वाईड्स. मैदानाच्या आतमध्ये लेग स्टेकच्या बाहेरून निघणारे चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लगातार 2 चेंडू आणि दोन्ही चेंडू व्हाईट बॉलच्या स्वरूपात आपण सध्या तरी पाहताय. धन्यवाद. या ठिकाणी शहापूर तालुक्याच्या उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचं अग्रगण्य नाव माननीय अशोक शेठ जाधव साहेब यांचं शुभागमन होत आहे. त्यांच्या समवेत उद्योगपती नयन शेठ चंदे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. थँक्यू. वेलकम. सुस्वागतम आलेल्या मान्यवरांचं हार्दिक स्वागत आणि त्या मान्यवरांच्या स्वागतासाठी प्रेक्षक राजाला अभिवादन करणारा फटका. थँक्यू सर. नयनजी पाटील साहेब, कारण चंदे आणि आम्ही एकत्र राहिलेलो आहोत. अशोकजी जाधव साहेब यांचं देखील शुभागमन. तर या ठिकाणी नयन स्पोर्ट गेरसे संघ आपण पाहणार आहोत. यानंतर इन ऍक्शन मध्ये शुभ स्वागत त्यांच्या समवेत प्रमोदजी देसले साहेब आपण देखील आलात. आपलं हार्दिक स्वागत. अशोकजी जाधव साहेब, नयनजी पाटील, प्रमोदजी देसले. व्यासपीठावर आपण पाहतोय उदयजी चंदे, अनिलजी विषय, अभिभाई कुडव, विशेष सर, आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रवेशद्वाराजवळ थोडी गर्दी करू नका. मी माननीय श्री शहापूर नगरपंचायतचे लोकप्रिय नगरसेवक राजारामजी वळवी साहेब आपल्यास विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मध्ये आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं मनापासून आणि हृदयापासून हार्दिक स्वागत.
चला जाऊया ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तेजस धोबी सर. येस 42वा धावफलकावर मैदानाच्या आतमध्ये या षटकाराच्या बढतीने जॉईन होत असताना आता मात्र 11 चेंडू आणि 32 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासते. अतिरिक्त स्वरूपात आलेल्या धावा आणि ठोकलेला हा षटकार सामन्यामध्ये खूप काही बदल इथून मात्र घडवू शकतो आणि कदाचित त्या पैसे चित्र आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दिसायला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर रोशन पुन्हा एकदा सज्जोई षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॅटर मोठ्या फटक्याकरिता जायचं होतं, यावेळेस मिस केले गेले. थांबा दर्शवणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. डॉट बॉल ऑन स्ट्राईक बॅटर आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. विकीच्या बॅटमधून हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला होता. शेवटच्या 10 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता आता मात्र 32 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासते. 10 चेंडू 32 धावा, 32 धावा आणि 10 चेंडू हे समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येथे मात्र उरताना आणि शिल्लक राहताना सध्या तरी पाहायला मिळतं. ऑन स्क्रीन आमच्या टेनिस क्रिकेटच्या मार्फत आपण पाहू शकता. इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल गेले या चेंडूला आपण पाहताय. एकच धावा आहे, फार काही इथून मात्र मिळणार नाही. सिंगलचा खेळ जारी ठेवून धावसंख्या 43. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना या शापूरमधील फेमस डीजे म्हणून ज्यांचं नाव सातत्याने घेतलं जातं डीजे किरण, त्यांनाही आपण पाहताय. एक जबरदस्त डीजे ऑपरेटिंग तेही करतायत. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. मी त्यांचंही मनपूर्वक आभारी आहोत. आणि ब्रास बँड आज प्रेक्षक राजांना खूप सारं मंत्रमुग्ध करतं. जय मल्हार ब्रास बँड वाफेपाडा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रोशन पुन्हा एकदा सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न, फटका मैदानाच्या आतमध्ये फसलाय. विकेटचं पतन बजाव. थँक्यू. पहा तेजस सर या ठिकाणी जो गडी बाद करायचा होता, मोमेंट ऑफ मॅच, कारण तो आपण हा क्षण जर पाहिला असेल तर त्या विकेटसाठी रोशन वेकंडे आपल्यासाठी पारितोषिक लागू झालेलं आहे. मी मगाशीच म्हटलं उद्योगपती माननीय श्री अनिल भाई विषय यांच्याकडून रोख 500 रुपये. थँक्यू. क्या बात आहे. महत्वाचं गडी आणि महत्वाचा फलंदाज बाद होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला राहुल बाद झाल्यानंतरचं पारितोषिक. एक मिनिट सर. वेताल स्वामी शापूर संघ थोडे मागे या ना प्लीज, विनंती आहे. धन्यवाद. गुणी प्रेक्षक गुणी खेळाडू आपल्या शापूर तालुक्याचे लगेच ऐकतात. आभार असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. येस इथं मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश दाखल होत असताना आपण पाहताय. आता मात्र समीकरण चेंज होईल. 8 चेंडू आणि 31 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासेल. ओहो आल्या सुरुवात करायची होती आणि सुरुवात कुठेतरी मात्र कमकुवत मैदानाच्या आतमध्ये ठरली. बॅक टू बॅक 2 विकेट. थँक्यू. अशोकजी जाधव साहेब आपण व्यासपीठाला बसलेलात. नक्कीच आपण त्या गाण्याकडे मन लावून ऐकत होता, कारण काही दिवसापूर्वीच आपली आई एकविरा चरणी कार्यालय तिकीट पालखी गेली होती आणि आपण आई एकविरा भक्तात पुन्हा एकदा आपल्यासाठी एक खास संगीत जय मल्हार ब्रास बँड वापेपाडा आपल्या शापूरचा ब्रास बँड आहे. आपले शापूरचे सर्व कलाकार आहेत, त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करूया. तेजस धोबी सर. या बाबा जरूर शापूरकर आहेत, कुठेही कमी नाही आहेत आणि ब्रास बँडच्या मार्फती हे तुम्हाला दर्शवलं गेलं. सनीला आणलंय आणि सनीचाही बँड थांबा थोडं. आणि एकंदरीत आपण बघितलं तर सलग 3 चेंडू आणि 3 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालं. विकेट हॅट्रिकचा बहुमान हे तुम्हाला मिळवत असताना आपल्याला पाहायला मिळतात.
थँक्यू. नक्कीच दोन्ही मॅच आपण जर का बघितलं तर दोन्ही मॅच मध्ये इथून मात्र विकेट हॅट्रिकचा बहुमान मिळताना आपल्याला पाहायला मिळाला. षटक संपतं इथून मात्र क्रमांक 5चं 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 44. विजयाकरिता 6 चेंडू आणि 31 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासती आहे. 43 धावा धावफलकावर आहेत. थँक्यू. तेजस सर पहा इथे जय मल्हार ब्रास बँड आज मात्र पाहुण्यांचं स्वागत, प्रेक्षकांचं मनोरंजन, चौकार षटकानंतर मनोरंजन. परंतु ज्यांना आई एकविरा चरणी ज्यांची भक्ती आणि आई एकविराचं गाणं ऐकल्यानंतर लगेचच अशोकजी जाधव साहेब यांनी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज जय मल्हार ब्रास बँड साठी दिलाय. थँक्यू. पुढचा बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहत आहे हवेमध्ये चेंडू होता. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचायला उशीर करतायत आणि आता असं वाटतं की एन्जॉयफुल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुन्हा एकदा आई एकविरेचा गाणं या ठिकाणी झालं पाहिजे. श्री समर्थ कृपा स्पेअर ऑटो पार्ट्स आणि गॅरेज माननीय श्री ललितजी दलवी यांच्या वतीने देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद ललितजी दलवी. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल आता मात्र सिंगलनच कदाचित एन्जॉयफुल क्रिकेट इथून मात्र पाहायला मिळेल. एक धाव मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल आणि एकेरी धावेच्या बढतीने धावसंख्या 45 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत आपण विचार केला तर आता मात्र आवश्यकता असेल ती म्हणजे फक्त आणि फक्त 29 धावसंख्येची. ओहो यावेळेस काय घडतं, पंच पाहणी करतायत, क्रॉस व्हेरिफिकेशन करतील आणि तुमच्याकडून आहे का मागणी? पंचांकडून मागणी आहे. येस, पंचांकडून मागणी केली गेलेली आहे. येस, मिडल आणि लेग स्टंपच्या वरतून हा चेंडू डिलिव्हर होताना आपल्याला पाहायला मिळालं. फेअर डिलिव्हरी आहे. निर्धावफेकी मैदानाच्या आतमध्ये हेतू मत आपल्याला पाहायला मिळते. चला जवळजवळ गोलंदाजी करणाऱ्या संघानं या सामन्यावर आपला शिक्का मोर्तब केलाय असं म्हणायला हरकत नाहीये. आता या मोठ्या फटक्यांना इतका काहीसं महत्व राहणार नाहीये, कारण जेव्हा कन्वर्ट करायचे होते ना तेव्हा मात्र झाले नाहीयेत आणि मग आता त्याचा इतकासा फायदा होणार नाहीये. एक धाव अंकित होईल. एकेरी धावेने धावसंख्या 46 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना 28 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये अजूनही वाचताना इथून मात्र पाहायला मिळते. गोलंदाज सय्या. पुढचाही बॉल स्ट्रोक चांगला होता. आता मात्र क्षेत्ररक्षक पोहोचलाय. झेल बजाव. धन्यवाद. चला बॅट्समन जरा लवकर या. येस रितेश, थोडस आपण धावत मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करा. ही नम्रतेची आणि कळकळीची विनंती. 8 गडी आतापर्यंत बाद होत आहेत आणि धावसंख्या 45 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल हाही फटका फसतोय आणि झेल करण्याकरिता पोहोचले होते. दोघांचं कॉलिंग नव्हतं आणि येथे मात्र सामना विजयश्री होताना आपल्याला पाहायला मिळतो. टीम अर्थातच NP स्पोर्ट ए. थँक्यू बँड. क्षमस्व, थोडंसं आम्ही तुम्हाला थांबवतोय. नक्कीच सामना